आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे. मुलांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, एखादी वस्तू जर गतिमान असेल तर त्या वस्तूच्या बाबतीत विस्थापन, वेग, त्वरण, काल या भौतिक राशींचा संबंध येतो. आपण पाठीमागच्या तासाला एकसमान न एकसमान तसेच एकसमान त्वरणित गती करता आलेख कसा काढायचा याचा अभ्यास केला आहे. तुम्ही सर्वांनी या आकृत्या रेखाटलेल्या आहेत. एकसमान गती असेल, न एकसमान गती असेल किंवा एकसमान त्वरणित गती असेल, यांच्या बाबतीत ग्राफिकल मेथड जी आहे आलेख पद्धत, त्या आलेख पद्धतीनं त्यांचा आलेख कसा येतो याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या या घटकाच्या माध्यमातून आपण थोर वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांनी गतिविषयक समीकरणांचा जो संच मांडला की ज्यामुळे हे जग गतिमान झालं. गतिमान वस्तूच्या बाबतीतल्या भौतिक राशी अतिशय अचूक पद्धतीनं या समीकरणांच्या संचाच्या रूपात मांडल्या गेल्या. थोर वैज्ञानिक ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत. या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि गतिविषयक 3 समीकरणं मांडली. या समीकरणांचा संच आपण अभ्यासणार आहे. एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण व काल यामधील संबंध या समीकरणामध्ये मांडला गेला आहे. वस्तूचा सुरुवातीचा वेग जो आहे, आरंभीचा वेग, तो यू असेल. टी या कालावधीमध्ये त्वरण एमुळं वस्तूचा वेग व्ही होत असेल. वेगात बदल होऊन वस्तूचा अंतिम वेग व्ही होत असेल आणि या कालखंडात त्या वस्तूचं विस्थापन, घडून आलेलं विस्थापन जर यस असेल. इंग्रजी अक्षर बघा, आरंभीचा वेग यू, वस्तूचा वेळ त्वरणाच्या संबंधानं त्वरणाला इंग्रजी अक्षर ए आहे. त्या वस्तूला ए हे त्वरण असेल. टी या कालखंडामध्ये त्या वस्तूनं अंतिम वेग व्ही प्राप्त केला असेल आणि या कालखंडात यस विस्थापन घडलेलं असेल, तर त्या गतिमान वस्तूच्या बाबतीत जी 3 समीकरणं आहेत, ती 3 समीकरणं पुढील प्रमाणे आहेत. पहिलं जे समीकरण आहे त्या समीकरणाला नाव पडलं आहे वेग काल संबंधाचे समीकरण. आता वेग आणि काल याच्यामध्ये यू व्ही वेग आहेत आणि टी हा काल आहे, म्हणून या समीकरणाचं, पहिल्या समीकरणाचं नाव काय पडलं आहे? वेग काल संबंधाचे समीकरण. त्याच पद्धतीनं दुसरं जे समीकरण आहे यस बरोबर यू टी अधिक 1/2 AT वर्ग, हे जे समीकरण मांडलेलं आहे न्यूटननी, त्या समीकरणाला विस्थापन आणि काल यांच्या संबंधाचं समीकरण म्हटलं जातं. यामध्ये यस विस्थापन आहे आणि टी 2 वेळा आलेला आहे, तो काल आहे आणि म्हणून या समीकरणामध्ये यस आणि टी यांच्यामध्ये संबंध आहे, म्हणून या समीकरणाला विस्थापन काल संबंधाचं समीकरण आहे. तिसरं समीकरण याच संचामध्ये जे येतं ते आहे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2AS. आपल्याला व्ही म्हणजे काय माहिती झालं आहे, यू म्हणजे काय वस्तूच्या बाबतीत माहिती झालं आहे, ए म्हणजे त्वरण त्या वस्तूचं आणि यस म्हणजे तिनं कापलेलं अंतर किंवा तिच्या बाबतीत घडून आलेलं विस्थापन. असं गतिमान वस्तूच्या बाबतीत असेल तर तिसरं समीकरण आहे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2AS. या समीकरणाला विस्थापन वेग संबंधाचं समीकरण म्हणायचं. विस्थापन यस आणि वेग यू आणि व्ही हे वस्तूचे सुरुवातीचे आणि अंतिम वेग आहेत, म्हणून या समीकरणाला विस्थापन वेग यातील संबंध दर्शवणारे समीकरण म्हणतात. तिन्ही समीकरणं पुन्हा एकदा बघून घ्या. ही समीकरणं न्यूटनने जी मांडलेली आहेत ती आपल्याला आता आलेखाच्या पद्धतीनं त्यानं कशी मिळवली, त्यांनी काय केलं, हे या घटकाच्या माध्यमातून अभ्यासायचं आहे. गणिती रूप आहे, गणिती भाग आहे, त्यामुळे यातल्या पायऱ्या तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला समीकरणं कशी आले हे कुणी विचारत नाही, मात्र कोणताही भौतिकशास्त्रातील भाग अभ्यासत असताना त्याची जी थिअरी आहे ती आपल्याला अवगत असली पाहिजे. हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण आलेख पद्धतीनं ही समीकरणं कशी मिळवायची याचा अभ्यास करूया. समजूया मुलांनो, एका वस्तूचा सुरुवातीचा वेग जो आहे तो यू आहे. वस्तूचा टी कालावधीनंतरचा वेग म्हणजे अंतिम वेग हा व्ही आहे आणि वस्तूचं टी कालावधीत होणारं विस्थापन जे आहे ते यस आहे. अशी परिस्थिती असणारी जी वस्तू आहे ती वस्तू तिच्या मार्गाने गतिमान आहे. या गतिमान वस्तूच्या बाबतीत आपल्याला पहिलं समीकरण पुढील प्रमाणे निर्माण करता येतं. बघा पुन्हा एकदा, यू सुरुवातीचा वेग, व्ही अंतिम वेग आणि यस त्या वस्तूकडून घडून आलेलं विस्थापन आहे. वस्तूनं कापलेलं अंतर आहे गतिमानतेच्या कालखंडामध्ये. कालावधी टी, त्वरण स्मॉल ए, ॲक्सेलरेशनमधला ए,
ह्या भौतिक राशी ज्या आहेत इंग्रजी अक्षराच्या, ह्या परफेक्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊया आलेख पद्धतीनं. पहिलं समीकरण आपण मिळूया, वेग काल संबंधाचे समीकरण. बघा, पाठीमागे जी आकृती आपण काढलेली होती त्याच आकृतीला आता समोर घेऊया पुन्हा एकदा आणि या आकृतीचं बारकाईने निरीक्षण करूया. बघा, या आकृतीमध्ये गतिमान वस्तूच्या बाबतीतला जो आलेख आहे तो आलेख या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. वेग काल संबंधाचा जो आलेख आहे, काल घेतलेला आहे वाय अक्षावर आणि वेग घेतलेला आहे काल घेतलेला आहे एक्स अक्षावर आणि वेग घेतलेला आहे वाय अक्षावर, आणि जे रेखाटन आलेखाचं केलेलं आहे त्यातलीच ही आकृती आपण आता समोर घेऊया. पाठीमागच्या घटकाच्या वेळेला तुम्ही एक समान त्वरणित गती करता वेगकाल आलेख जो काढलेला आहे तोच आलेख आपण शॉर्ट रूपात या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही ही आकृती काढलेली आहे. या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं एक लक्षात येतं की वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो व टी या कालावधीनंतर वस्तू आलेखातील बी या बिंदूपाशी पोहोचते. वस्तूचा वेग वाढत जातोय, टी या कालावधीनंतर वस्तू बी या बिंदूपाशी पोहोचते. बरोबर आहे. अशी परिस्थिती या आलेखामध्ये. या आकृतीमध्ये एक समान त्वरणित वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल दिलेला आहे. वस्तूचा सुरुवातीचा वेग यू बरोबर ओडी. बघा, यूची किंमत ओडी घेऊ शकता का आपण, कारण कुठलंही अंतर आता आपण ओ पासून मोजणार आहे, तो आरंभ बिंदू आहे. अक्षावरचं अंतर किंवा अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाचं अंतर हे अक्षावरूनच मोजलं जातं. माझं वाक्य लक्षात येते का बघा तुमच्या. आम्हाला सुरुवातीचा वस्तूचा वेग जो विचारात घ्यायचा आहे तो ओडी एवढा घेणार. का ओडी एवढा, तर ओ पासून 0 आहे, 0 1 2 3 या पद्धतीनं वाय अक्षावर आपण बिंदू स्थापन केलेले होते. म्हणून यू हा सुरुवातीचा वेग आहे, तो कुठं मोजणार, डी या बिंदूपाशी मोजणार. म्हणजे यूची किंमत जर आम्हाला पाहिजे असेल तर ओडी रेषाखंड. लक्षात येते का बघा, वस्तूचा सुरुवातीचा वेग यू बरोबर ओडी. वस्तूचा अंतिम वेग जो आहे तो वाय अक्षावर बघा, तो सी या बिंदूपाशी आहे. म्हणजे व्हीची किंमत आम्हाला पाहिजे असेल तर ओ सी रेषाखंड आम्ही डोक्यात घेणार. बरोबर आहे. आणि कालावधी टी जो आहे तो ओई या रेषाखंडाने आम्ही दाखवणार. कसं काय, तर ई या बिंदूपाशी टीची जी किंमत असेल ती आपण कुठपासून कुठपर्यंत घेणार, ओ पासून ई पर्यंतचं अंतर घेणार. बरोबर आहे का बघा, एक्स अक्षावरचं. म्हणून ओई रेषाखंड जो आहे तो त्या वेगासाठी, अंतिम वेग व्ही प्राप्त करण्यासाठी वस्तूला लागलेला काळ टी जो आहे तो ओई रेषाखंडाने आम्ही दर्शवणार. हे लक्षात आलं आहे का बघा सगळ्यांच्या. पुढे जाऊया आपण. आपल्या सर्वांना माहिती आहे त्वरणाची व्याख्या, एकक कालावधीत वेगात होणाऱ्या बदलाला आपण त्वरण म्हणतो. त्वरण ए बरोबर वेगातील बदल छेद काल. बरोबर काय, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काल. हे आपण नोट्समध्ये लिहिलेलं आहे. अंतिम वेग आपण पाठीमागे निश्चित केलेल्या राशीप्रमाणे अंतिम वेग ओ सी, सुरुवातीचा वेग ओ डी आणि कालावधी टी यांच्या किमती आपण भरल्या. आता ही पायरी कोणती आली आहे, बरोबर ओ सी वजा ओ डी छेद टी. आता ओ सी वजा ओ डी ही जी राशी आहे ती आकृतीमध्ये काय येईल बघा. आकृतीमध्ये ओ सी वजा ओ डी, वाय अक्षावर बघा ओ सी वजा ओ डी, या दोन ओ सी रेषाखंडातून ओ डी रेषाखंड जर वजा केला तर आपल्याला कोणता रेषाखंड भेटतोय, सी डी. येते का ध्यानात. मग आता ओ सी वजा ओ डीच्या ठिकाणी आपण सी डी ही राशी ठेवली तर पायरी आपल्याला काय भेटते, ए बरोबर सी डी छेद टी. बरोबर आहे. पुन्हा एकदा, त्वरण ए बरोबर ओ सी वजा ओ डी म्हणजे सी डी छेद काय टी. हा छेदस्थानचा टी जो आहे तो भागिले, तो डाव्या बाजूला जर गेला तर एला गुणले होईल, म्हणजे काय होईल, ए टी. म्हणून आपल्याला शेवटची पायरी या पायरीवरून भेटते, सी डी बरोबर ए गुणले टी. कळले का बघा. ओ सी वजा ओ डी म्हणजे सी डी, अंशस्थानची राशी, छेदस्थानचा टी भागिले आहे तो डाव्या बाजूच्या एला जाऊन गुणले होईल, म्हणजे ए टी झाला. ओ सी वजा ओ डी सी डी, सी डी बरोबर काय आहे, ए टी. समीकरण क्रमांक 1 देऊया ह्याला. हा भाग या ठिकाणी आपण थांबवतोय. सी डी बरोबर ए टी या पद्धतीचं पहिलं समीकरण क्रमांक 1 आपल्याला भेटले, पायरी क्रमांक 1 भेटलेली आहे. आता आपण पुढं वाटचाल करूया. बी या बिंदूपाशी वाय अक्षात समांतर रेषा काढा. बरोबर आहे. बी या बिंदूपाशी वाय अक्षाला काय काढलेली आहे, समांतर रेषा काढलेली आहे. ती एक्स अक्षास ई बिंदूत छेदते.
डी या बिंदूतून एक्स अक्षास समांतर रेषा काढा. ती बी या रेषेस ए या बिंदूत छेदते. ही कृती केल्यानंतर आलेखावरून आपल्याला एक बाब लक्षात येते. बीई बरोबर बी ए हा रेषाखंड बीई बघा निळ्या छटेनं दर्शवलेला आहे. बीई रेषाखंड कोणत्या दोन रेषाखंडाची बेरीज होईल? बी ए अधिक एई. बीई रेषाखंड बी ए अधिक एई या दोन रेषाखंडाची बेरीज आहे. ती पायरी आपण या ठिकाणी मांडली. आता या पायरीमध्ये किमती भरूया. बीई म्हणजे काय मुलांनो? बीई या रेषाखंडाची किंमत किती होईल? ती तिथं नाही सापडत. ती कुठे सापडते आपल्याला? वाय अक्षावर. बीई रेषाखंड म्हणजेच ओ सी रेषाखंड होईल. मग ओ सी रेषाखंडाची किंमत व्ही असणार आहे. ती बीई ठिकाणी भरली. आता बी ए म्हणजेच ए बी. ए बी म्हणजे काय होईल? वाय अक्षावरचा सी डी होणार. बरोबर आहे का बघा? आणि एई म्हणजे वाय अक्षावरचा काय होईल? ओ डी. त्या किमती तिथं भरल्या. व्ही बरोबर सी डी अधिक ओ डी. बी एबद्दल सी डी आणि ए बद्दल ओ डी का लिहिलं? तर वाय अक्षावरच्या किमती आहेत त्याच समांतर असल्यामुळे त्याला लागू होतात. म्हणजेच पुढची पायरी आपल्याला भेटते व्ही बरोबर ए टी अधिक यू. आता मुलांनो ह्या समीकरणाला जर सिम्प्लिफाय केलं, काय सिम्प्लिफाय करणार आपण? ते ए टी जे आहे ते पुढं लिहायचं आणि यू जे आहे ते अगोदर लिहायचं. म्हणून पहिलं समीकरण आपल्याला काय भेटतं? व्ही बरोबर यू अधिक ए टी. हे न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा आपण पार केला. पायऱ्या सर्वांना लक्षात आल्या का बघा? पहिल्यांदा आपण काय काढून ठेवला? सी डी रेषाखंडाची किंमत काढून ठेवली ए टी. ती शेवटी आपण भरलेली आहे सी डीमध्ये. सी डी रेषाखंडाची किंमत काढून ठेवलेली आहे. पायरी लिहिली बीई बरोबर बी ए अधिक एई. त्या पायरीमध्ये आपण किमती भरत गेलो त्यावेळी आपल्याला बीईची किंमत व्ही, सी डीची किंमत समीकरण 1 वरनं किती भेटले? ए टी. आणि ओ डीची किंमत मात्र किती आहे? यू आहे. आता ह्यामध्ये ए टी आणि यू हे मागं पुढं लिहिलं तर आपल्याला समीकरण पहिलं भेटतं व्ही बरोबर यू अधिक ए टी. हेच मुलांनो न्यूटनचं पहिलं गतिविषयक समीकरण आहे. आलेखाचा उपयोग करून हे समीकरण या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येतं, सिद्ध करता येतं. आता आपण दुसऱ्या समीकरणाकडे जाऊया. दुसऱ्या समीकरणाला काय नाव ठेवले आपण? विस्थापन काल संबंधाचे समीकरण. या समीकरणासाठी एक वस्तू आहे की जिचं त्वरण किती आहे? ए. टी या कालावधीत यू या आरंभ वेगानं गतिमान असलेली, सोबतच्या आकृतीमध्ये बघा एक वाहन आहे, कार आहे. ती कार यू या आरंभिक वेगानं गतिमान आहे. त्वरण ए प्राप्त झाल्यानंतर टी कालावधीत त्या वस्तूचा वेग व्ही होतो आहे की जो अंतिम वेग आहे. आणि या कालखंडात त्या वस्तूनं यस एवढं विस्थापन घडवून आणलेलं आहे. यस हे वस्तूनं कापलेलं अंतर आहे. अशा परिस्थितीत त्या वस्तूच्या बाबतीत आतला जो चौकोन आहे, जी आकृती मिळते ती चौकोनाची आहे. चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे त्या वस्तूनं कापलेलं अंतर असते. हे आपण पाठीमागं पाहिले. ज्याला आपण विस्थापन यस म्हणतोय त्या यसची किंमत म्हणजे चौकोन आकृती जी आहे त्या चौकोन आकृतीचं क्षेत्रफळ होय. मग असं जर असेल तर आपल्याही या आकृतीमध्ये आपण जो आलेख काढलेला आहे एक समान त्वरणित गतीचा, या त्वरणित गतीच्या आलेखामध्ये सुद्धा विस्थापन यस, वस्तूचं विस्थापन यस जे आहे ते चौकोन डी ओ ई बी चे क्षेत्रफळ. बघा आकृतीत सापडतोय का? डी ओ डी सापडला का? डी ओ ई बी हा जो चौकोन आहे या चौकोनाचं क्षेत्रफळ काढणं म्हणजे त्या वस्तूनं कापलेलं अंतर किंवा त्या वस्तूचं विस्थापन यस होय. पाठीमागं सुद्धा आपण काय केलं होतं? पाठीमागच्या समीकरणाच्या वेळेला आपण तोच चौकोन घेतलेला होता आणि त्याच्या बाबतीत पहिलं गतिविषयक समीकरण मिळवलेलं होतं. आता या आकृतीमध्ये विस्थापन यस जे आहे, तुम्ही हा प्रश्न सोडवलेला आहे. 240 मीटर हे त्या वाहनानं कापलेलं अंतर तुम्ही आलेख पद्धतीने मिळवलेलं होतं. या दुसऱ्या समीकरणाच्या वेळेला सुद्धा आपण विस्थापन यस जे आहे ते चौकोन डी ओ ई बी या चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे त्या वस्तूनं घडवून आणलेलं विस्थापन, म्हणून ती पायरी लिहिली आहे यस बरोबर चौकोन डी ओ ई बीचे क्षेत्रफळ. आता मुलांना डी ओ ई बी हा जो चौकोन आहे त्याचं क्षेत्रफळ शोधत असताना त्या आकृतीमध्ये दोन आणखी आकृती आहेत. पहिली आकृती आहे आयत डी ओ ई ए. डी
DOEA हा जो खालचा आयत आहे आणि वरचा जो त्रिकोण आहे, त्रिकोण DAB हा जो त्रिकोण आहे, ह्या दोन आकृत्यांची बेरीज म्हणजे त्या चौकोनाचं क्षेत्रफळ आहे. आणि मग पायरी आहे आयत DOEA चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण DAB चे क्षेत्रफळ. आता या पायरीमध्ये आपण किमती भरत जर गेलो तर आपल्याला पायऱ्या भेटतात. विस्थापन S बरोबर आयत आहे, मग आयताचे क्षेत्रफळ AE गुणले OE आणि वरचा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे, अधिक कंसात 1/2 गुणले DA गुणले AB. आयताचे क्षेत्रफळ 1/2 गुणले पाया गुणले उंची, पण इथं आयताचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोन त्रिकोण असल्यामुळे 1/2 गुणले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी, त्यातली लांबी आणि रुंदी या ठिकाणी ठेवलेली आहे. तिथं काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकारही ठेवला आहे. या पद्धतीनं वरची पायरी मिळाली. आता यसची जी पायरी मिळाली आहे त्यामध्ये खरोखर या रेषाखंडाच्या किमती आयतावरून आलेखावरून किती आहेत त्या खाली मांडलेल्या आहेत. AEची किंमत आरंभीचा वेग U आहे. OE या रेषाखंडाची किंमत आम्ही किती घेणार T. DA बरोबर OE. DA म्हणजेच अक्षावर जर आम्ही आलो तर DA रेषाखंडाची किंमत किती होईल OE होणार, त्याची किंमत किती आहे Tच होणार. पुन्हा एकदा AB बरोबर किती आहे C आहे. सॉरी AB या रेषाखंडाची किंमत किती असणार आहे OD असणार आहे. किंवा या रेषाखंडाची किंमत AB रेषाखंडाची किंमत आम्ही अक्षावर जर आलो Y अक्षावर तर ती काय असणार आहे CD असणार आहे. CDची किंमत पाठीमागच्या घटकामध्ये आपण शोधलेली आहे. समीकरण क्रमांक 1 जे आहे गतिविषयक समीकरण, त्यावेळेला आपण त्या रेषाखंडाची किंमत शोधलेली आहे. ह्या ज्या राशी आहेत या राशी आपण वरील समीकरणामध्ये ठेवूया. त्या समीकरणामध्ये जर त्या ठेवल्या तर मुलांनो S बरोबर U गुणले T अधिक 1/2 गुणले AT गुणले T बरोबर आहे का बघा. AB या रेषाखंडाची किंमत CD एवढी आणि तिची किंमत किती आपण समीकरण क्रमांक 1 मध्ये पहिल्या समीकरणाची वेळ मिळाली होती AT. त्या किमती भरल्यानंतर याला जर सिम्प्लिफाय केलं आपण, याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला S बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग, गुणले चिन्ह देण्याची गरज नाही. S बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग हे गतिविषयक दुसरं समीकरण मिळतं. न्यूटनच्या गतिविषयक समीकरणांच्या संचामधलं हे दुसरं समीकरण आलेख पद्धतीनं आपण तयार केलं. याच पद्धतीनं मुलांनो तिसरंही समीकरण आपल्याला मिळवता येतं आहे. तिसऱ्या समीकरणाच्या वेळा घडून आलेलं विस्थापन S जे आहे तेच पुन्हा एकदा आपण डोक्यात घेणार आहे. मात्र इथं Sची किंमत आपण वरचा काटकोन त्रिकोण आणि खालचा आयत या दोन्हीची बेरीज म्हणजे विस्थापन S आहे आणि तो एक चौकोन आहे, ही कन्सेप्ट मांडून आपण समीकरणाकडं गेलो. दुसरं समीकरण आपण मिळवलं. तिसऱ्या समीकरणासाठी पुन्हा एकदा तोच चौकोन आपण घेणार आहे, मात्र तिथं विचार कसा आहे तो आता आपण बघूया. विस्थापन वेग संबंधाचे समीकरण तिसरं समीकरण आता आपण मिळवूया. आकृती पुन्हा एकदा तीच विचारात घेणार आहे की जी आपण एकसमान त्वरणित गतीसाठी वापरलेली होती. या आकृतीमधल्या राशी ज्या आहेत त्या आहेत तशाच आहेत पाठीमागच्या प्रमाणे. वस्तूचा सुरुवातीचा वेग असेल U, अंतिम वेग V असेल, कालावधी T असेल आणि त्वरण जे आहे ते A असेल. तर या आकृतीमध्ये हा जो चौकोन दाखवलेला लाल छटेने, हा चौकोन मुलांनो पाठीमागच्या समीकरणाच्या वेळा आपण त्रिकोण आणि आयत सुट्टा घेऊन याचं क्षेत्रफळ विचार. याच चौकोनाचं क्षेत्रफळ आपण थोडेसे वेगळ्या धर्तीने घेऊ शकतो का तर हो मुलांनो, हा जो गुलाबी छटेने दर्शवलेला चौकोन आहे तो समलंब चौकोन आहे. मग घडून आलेलं विस्थापन S म्हणजे या ठिकाणी समलंब चौकोन DOEB या चौकोनाचं क्षेत्रफळ समलंब चौकोन म्हणून जर घेतलं तर आपल्याला गतिविषयक तिसरं समीकरण मिळू शकतं. ते कसं ते आपण बघूया. S बरोबर समलंब चौकोन DOEB चे क्षेत्रफळ. हा चौकोन कोणता घेतलाय आपण आता तोच घेतलाय. पाठीमागच्यासाठी त्रिकोण आणि आयताची सुट्टी बेरीज आणि त्या पद्धतीने सोडवत गेल्यानंतर दुसरं समीकरण भेटलं. आता S जी किंमत आहे ती पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे, मात्र समलंब चौकोन म्हणून तो चौकोन आपण विचारात घेतोय. समलंब चौकोन DOEB चे क्षेत्रफळ S म्हणजे घडून आलेलं विस्थापन S. किमती भरूया त्याच्यामध्ये. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं मुलांना सूत्र काय आपण 8वी मध्ये शिकलाय. काय आहे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र? 1/2 गुणले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणले त्या समलंब चौकोनाची उंची. त्याच उंचीला लंब अंतर असं सुद्धा म्हटलं जातं.
बाजूंमधील लंब अंतर म्हणजे समलंब चौकोनाची उंची. यस बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले समलंब चौकोनाची उंची किंवा लंब उंची, किंवा त्याला शब्द इथं काय वापरला आहे, समांतर बाजूंमधील लंब अंतर. आता या समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये आपण किमती भरूया आपल्या आकृतीवरनं. कशा किमती भरता येतील? समांतर बाजू कोणत्या बघा बरं इथं समलंब चौकोनाच्या, ओडी आणि EB या काय असतील, समांतर बाजू असतील, त्या तिथं आपल्याला भरायच्या आहेत. आणि लंब उंची जी आहे ती AD घेता येते किंवा OE सुद्धा आपल्याला घेता येऊ शकते. त्या किमती तिथं आपण भरूया. यस बरोबर 1/2 गुणिले OD गुणिले B गुणिले लंब उंची जी आहे ती इथं OE दाखवलेली आहे. लंब उंची OE सुद्धा चालते मुलांनो, किंवा AD म्हणला तरी काही हरकत नाही. ते लंब अंतरच आहे समांतर बाजूंमधलं. समांतर बाजू कोणत्या लक्षात आले का? ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात. आपण समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज समांतर बाजू कोणत्या घेतल्या? OD आणि B या त्या चौकोनाच्या समांतर बाजू घेतल्या. गुलाबी छटेनं दर्शवलेला जो चौकोन होता त्या चौकोनाच्या संदर्भानं हे लेखन आपण करतोय. आणि लंब उंची जी आहे समलंब चौकोनाची ती OE या ठिकाणी घेतलेली आहे. आता खरोखरच्या त्यांच्या किमती भरूया आलेखावरनं. यस बरोबर किमती भरत असताना ODची किंमत किती घेणार आपण? U. बीची किंमत किती घेणार? V अंतिम वेग. आणि OE जे आहे ते x अक्षावरून आपल्याला किती मिळणार आहे? T मिळणार आहे. त्या किमती जर यसमध्ये भरल्या तर यस बरोबर 1/2 गुणिले U अधिक V गुणिले T. आता मुलांनो इथे एक आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला हे शेवटचं समीकरण जे आहे त्या समीकरणाचं नाव काय? विस्थापन वेग संबंधाचे समीकरण. मग विस्थापन वेग संबंधाचे समीकरण जर आपल्याला मिळवायचं असेल तर यात T आपल्याला नको आहे. T पाहिजे पण वेगळ्या रूपात पाहिजे. मग Tची किंमत या अगोदर तुम्ही शोधलेली आहे ती आपण इथं भरू शकतो. आपल्याला माहिती आहे U बरोबर हे जे समीकरण मांडलं त्याला समीकरण क्रमांक 1 देऊया यसला. आणि आता Tच्या किमतीकडे जाऊया. Tची किंमत कशी मिळवूया बघा बरं. Aचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, त्वरणाच. एकक कालावधीत वेगातील बदलाला काय म्हणायचं आहे? त्वरण म्हणायचं आहे. त्या त्वरणाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. A बरोबर V वजा U छेद T. आता यातलं T भागिले ते वर जाऊन गुणले आणि त्यावेळेचा A जो गुणले आहे तो तिकडे गेल्यानंतर उजव्या बाजूला गेल्यानंतर छेदस्थानी जाईल. त्वरणाच्या सूत्रावरनं Tची किंमत मिळाली V वजा U छेद A. आता मुलांनो याला समीकरण क्रमांक 3 देऊया. समीकरण क्रमांक 3 मधली किंमत आपल्याला समीकरण क्रमांक 2 मध्ये भरायची. बघा मग याची किंमत काय होईल? यस बरोबर U अधिक V अधिक U आणि Tची किंमत काय भरलेली आहे? यस बरोबर 1/2 गुणिले U अधिक V गुणिले V वजा U. आता ही V वजा U वरच्या समीकरणामध्ये जर भरली Tची किंमत, Tच्या जागेवर समीकरण क्रमांक 2 मध्ये 3ची किंमत जर भरली तर पायरी काय मिळते? 1/2 गुणिले U अधिक V गुणिले V वजा U छेद A. आता छेदस्थानचे 2 आणि A हे एकमेकाला गुणले झाले आणि अंशातले कंस एकमेकांना गुणले झाले तर यस बरोबर V अधिक U दुसऱ्या कंसात V वजा U. मुलांना वरचा कंस जो आहे U अधिक V तो बेरीज क्रमनिरपेक्ष असल्यामुळं V अधिक U या पद्धतीनं मांडण्यात आला. आता आपल्याला या पायरीकडे जर बघितलं, यस बरोबर खालून दुसरी पायरी बघा, यस बरोबर V अधिक U पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात V वजा U. या पायरीकडे बघितल्यानंतर आपल्याला एका सूत्राची आठवण होते. एका कंसात A अधिक B दुसऱ्या कंसात A वजा B. याची किंमत किती होते विस्तार सूत्रानं? A वर्ग वजा B वर्ग. याच पद्धतीनं आपल्याला पुढची पायरी मांडता येते. छेदस्थानचा 2A जो आहे तो भागिले यसला जाऊन गुणले 2AS बरोबर V वर्ग वजा U वर्ग. बेरीज एका कंसात त्याच राशीची वजाबाकी दुसऱ्या कंसात, याला विस्तार सूत्र आहे V वर्ग वजा U वर्ग. आणि मग पुढची पायरी आपल्याला मिळते. ती पायरी कोणती? 2AS बरोबर V वर्ग वजा U वर्ग असेल तर मुलांनो U वर्ग जो आहे मायनस तो डाव्या बाजूला टाकू, तो काय होईल? प्लस, आणि तो 1 नंबरला मांडायचा. मग V वर्ग बरोबर
यू वर्ग अधिक 2AS हे न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण आपल्याला प्राप्त होतं. आपण ही सर्वांनी या पायऱ्या क्रमानं व्यवस्थित घेऊन समजून घेऊन पाठ्यपुस्तकाचाही आधार घ्या. पाठ्यपुस्तकाच्या आधारे तुम्ही या पायऱ्या समजून घ्यायच्या आहेत. स्वतः एकदा गणिती रूपात या पायऱ्या कच्च्या कागदावरती मांडा आणि मग नोट्समध्ये न्यूटनच्या गतिविषयक समीकरणांचा जो संच आहे, ज्यामुळे हे जग आपल्याला गतिमान दिसतंय, या गतिमानतेला कारण दुसरं तिसरं काही नसून न्यूटनची गतिविषयक समीकरणच आहेत. मुलांना या समीकरणाचा अफाट असा वापर विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये पुढच्या कालखंडात केला गेला. न्यूटननी सुद्धा ग्रह आणि तारे त्याच्या संबंधानं, याशिवाय तुम्ही विज्ञान तंत्रज्ञान याच्यामध्ये इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण. या गुरुत्वाकर्षण प्रकरणामध्ये सुद्धा ग्रहांच्या गती आणि स्थिती, या ग्रहांच्या गती आणि स्थितीसाठी सुद्धा याच न्यूटनच्या गतिविषयक समीकरणाची मोठी मदत झालेली आहे. आज आपल्याला चाकावरती पडणारं गतिमान जग जे दिसते किंवा इमारती, ग्रह, तारे, खूप दूरवरची अंतरे, उंची, या सगळ्या ठिकाणी न्यूटनच्या गतिविषयक समीकरणांचा हा संच वापरला जातो. अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचा हा जो घटक आहे, या घटकाचा आपण बारकाईने अभ्यास करावा. या घटकाच्या अंतर्गत आपल्याला तिन्ही समीकरणं जी आहेत त्या समीकरणांचे संच परफेक्ट पाठ असणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीच्या कालखंडामध्ये या न्यूटनच्या गतिविषयक समीकरणांना जी नावं दिलेली आहेत ती नावं परफेक्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहेत. ती नावं अशी आहेत: वेगकाल संबंधाचे समीकरण. तिन्ही समीकरणांच्या बाबतीत जे संच आहेत ते संच आपण परफेक्ट लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्या समीकरणाला नाव होतं वेगकाल संबंधाचे समीकरण. V बरोबर U अधिक AT. परफेक्ट पाठ करून ठेवा. दुसरं समीकरण आहे विस्थापन काल संबंधाचं. S बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग. तिसरं समीकरण आहे त्याचं नाव होतं विस्थापन वेग संबंधाचं समीकरण. V वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2AS. ही तिन्ही समीकरणं आपण आलेखाच्या सहाय्यानं सिद्ध केलेली आहेत. या समीकरणाचं परफेक्ट पाठांतर करा. दैनंदिन व्यवहारातील वेगाशी संबंधित, त्वरणाशी संबंधित कोणतीही जर उदाहरणं सोडवायची असतील, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळवायचं असेल तर या समीकरणांचे संच आपल्याला सातत्यानं वापरावे लागतात. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये साधं आणि सोपं तुम्हाला एक उदाहरण देतो. एका इमारतीवरनं जर वस्तू खाली सोडली, तिचा सुरुवातीचा वेग 0 असणार आहे. पडतानाचा वेग तुम्ही मोजला, कालखंड पडतानाचा मोजला, तर तुम्हाला त्या इमारतीची उंचीसुद्धा मोजता येते. प्रत्यक्ष टेप लावून न मोजता या समीकरणाचा उपयोग करून तुम्हाला त्या इमारतीची उंची मुलांनो शोधता येते. अशा प्रकारची अचाट कामगिरी थोर वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांनी केलेली आहे. या न्यूटनच्या कार्याचा आढावा पुढच्या इयत्तेमध्ये 10वीमध्ये सुद्धा तुम्ही घेणार आहे. सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेली गतिविषयक समीकरणं आहेत. या तिन्ही गतिविषयक समीकरणांचा आज आपण अभ्यास केला. या व्हिडिओचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. पाठ्यपुस्तकाच्या आधारे नोट्स काढा आणि तिन्ही समीकरणं परफेक्ट पाठ करून ठेवा. आपल्या सर्वांना या न्यूटनच्या गतिविषयक समीकरणाशी संबंधित व्यवहार्य उदाहरणं मोठ्या प्रमाणात सोडवता येऊ शकतात. धन्यवाद.